आपली प्रस्तुती गुरु श्रीमती एन शैलजा किश्रिशच्या पूजा हिरवड़े नागपुर कुचिपुड़ी नृत्य प्रस्तुत करेंगे। कुचिपुड़ी नृत्य रे रे चेतशृणु विमलहृत्पुण्डरीकान्तरस्ते रे रे चेतशृणु विमलहृत्पुण्डरीकान्तरस्ते यस्मिन् माया विलसित जगत् कोटय शान्ति भूम्निन् यस्मिन् माया विलसित जगत् कोटय शान्ति भूम्निन् गोपालं तं भजे निगम विद्याविलासानुपालं गोपालं तं भजे निगम विद्याविलासानुपालम् वीक्षेऽहं कदा गोपालमूर्तिं वीक्षेऽहं कदा गोपालमूर्तिं वीक्षेऽहं कदा गोपालमूर्तिं 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 बृन्दावनविहारं बद्धमयूरवर्गं 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 बृन्दावनविहारं
बद्धमयूरवर्गं वृन्दावनविहारं बद्धमयूरवर्गं वृन्दावनविहारं बद्धमयूरवर्गं वृन्दावनविहारं बद्धमयूरवर्गं वृन्दावनविहारं बद्धमयूरवर्गं वृन्दावनविहारं बद्धमयूरवर्गं नन्दनन्दनम् अखिलम् आनन्दकरविग्रहं नन्दनन्दनम् अखिलम् आनन्दकरविग्रहं वीक्षेऽहं तदा गोपालमूर्तिं गोपालमूर्तिं गोपालमूर्तिम् तद्दिमि दिमि धिमिति ताण्डवलोलं 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 तद्धिमि धिमि 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 धिमिति ताण्डवलोलं तद्दिमि दिमि दिमिति 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 ताण्डवलोलं तक्कदिन्नतां तक्कदिन्नतां तरि तण्ण जणु दिमि तां तत्तां तक्कदिन्नतां तक्कदिन्नतां दण्ण जणु दिमि किट दीं तद्दीं तक्कदिन्न तक्कतां तत्तां तक्कदिन्न तक्कदीं तद्दीं तक्कदिन्नतां 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 तद्दिमि दिमि दिमि
तरि दण ताम तक्क दण जणु ताम तक्क जणु दिमि ताम तक्क तरगडतक 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 ताम तरि दण ताम तक्क दण जणु ताम तक्क जणु दिमि ताम तक्क तरगडतक 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 दिं तरि दण ताम तक्क तरगडतक 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 ताम दण जणु ताम तक्क तरगडतक 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 दिं तरगडतक 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 ताम तरगडतक 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 दिं तरगडतक ताम तरगडतक दिं तद्दित तंगडतक तरगडतक दोम तत्तुम तुम दित तंगडतक तरगडतक दोम तत्तुम तंगडतक तरगडतक दोम तत्तुम तगतरगडतक दोम तत्तुम तरगडदोम तत्तुम तरगडदोम 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 तद्दीं गण्णत्तुम तदिंगणत दक्क तद्दीं गण्णत्तुम तक तदिंगणत दक्क दिक्कु तद्दीं गण्णत्तुम तक दिक्कु तदिंगणतम तरगडदोम 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 तदिंगणत तद्दीं गण्णत्तुम तक तदिंगणत दक्क तद्दीं गण्णत्तुम तक दिक्कु तदिंगणत दक्क दिक्कु तद्दीं गण्णत्तुम तरगडदोम 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 तदिंगणत 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 तक तदिंगणत तक तदिंगणत तक तदिंगणत तक दिक्कु तदिंगणत तक दिक्कु तदिंगणत तक दिक्कु तदिंगणत तद्धिमि धिमि धिमिति ताण्डवलोलं अखिल तापत्रयोपशम क्षम करुणाकटाक्षम् अखिल तापत्रयोपशम क्षम करुणाकटाक्षम् वीक्षेगं कदा गोपालमूर्तिं 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 सरल मुरली गीत सरस सुधालहरी निरत नारायण तीर्थ निर्मल मानस हंसं सरल मुरली गीत सरस सुधालहरी निरत नारायण तीर्थ निर्मल मानस हंसं सरल मुरली गीत सरस सुधालहरी निरत नारायण तीर्थ निर्मल मानस हंसं वीक्षेहं कदा गोपालमूर्तिं 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 अगली प्रस्तुति गुरु श्रीमती शमा भाटे इनकी शिष्या अवंती काटे नागपुर कथक प्रस्तुति। गुरु शमा भाटे इनकी शिष्या अवंती काटे नागपुर कथक प्रस्तुति। अगली प्रस्तुति अखंड घुंघरूनाथ थीम सॉन्ग।
सभी कलाकारों से विनती है कि मंच पर उपस्थित हुए। अखंड घुंघरूनाथ थीम सॉन्ग। नटराजाय नमः। ॐ नटराजाय नमः। ॐ नटराजाय नमः। आङ्गिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्यं चन्द्रतारादि तं नुमः सात्विकं शिवं तं नुमः सात्विकं शिवं तं नुमः सात्विकं शिवम्। तक्क धिम्मी तक्क झण्णु धळंकु तक दिक्कु तक तदिकिणतो तक्किण किण नक किण नक नक झम तक किण नक नक झम तक्किण झम किण झम तत किण झम किण झम तक्किण झम तत किण झम तक्क ताम तजम तजम तदिकिणतो ताम तजम तजम तदिकिणतो ताम तजम तजम तदिकिणतो। गमरे सनि सा गम पम गम पनि पम पम प गम पनि पनि सरि रे सरि पम गमरि स ग गम प गम पनि स स गमरि सनि पम ग सनि पम गनि पम गम पम गमरि सनि पनि स तकिट तक दिमि दागे न दागे तिट तकिट तक दिमि दागे न दा किट तक दागे न दा किट तक तकिट तक दिमि दिगत दिग दिग तक तुन तक नग नग दागे न दीर गिन गिडत नग दीर ताकिट तक दिट दा ताकिट तक दागे तिट ताकिट तक दागे तिट दुकिट तक दिट दिट तिरकिट तक दागे तिट नि सा ग म प सा ग म प सा ग म प नि ग म प नि सा सनि 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 पम पनि 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 पम ग म नि रे सनि सा ग ग म प ग म प ग म पनि म प म पनि म पनि सा सा ग म प ग म प ग म पनि म प म पनि म पनि सा सा ग म प ग म प ग म पनि म प म पनि म पनि सा। सुस्वरा
सुरूपाश्च सूक्ष्मः नक्षत्रदेवताः कुर्वन्तु शिवाप्रीदाय अखण्ड घुंगरूनादम् अखण्ड घुंगरूनाद अखण्ड घुंगरूनाद अखण्ड घुंगरूनाद. हॅलो, धन्यवाद. धन्यवाद. नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरच्या वतीने जो आज अखंड घुंगरूनाद कार्यक्रम आपण बघितला, या कार्यक्रमाचं समापन करण्यासाठी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे डेप्युटी रजिस्ट्रार डॉक्टर जयवंत चौधरी सर आपल्याबरोबर आहेत. त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट उल्हास औरंगाबादकर सरांना पण मी मंचावर आमंत्रित करतो. नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे कोऑर्डिनेटर ॲडव्होकेट संजीवजी देशपांडे यांना मी मंचावर आमंत्रित करतो. प्लीज या सर. या सर. मी धरमपेठ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करतो की कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे डेप्युटी रजिस्ट्रार डॉक्टर जयवंत चौधरी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मित्रांनो, हा कार्यक्रम जो आपण बघता आहात सकाळी 8 वाजतापासून सुरू झाला. 8:07 हा कार्यक्रम संपला. आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांची इच्छा होती की याच परिसरात हा कार्यक्रम व्हावा. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या इच्छेमुळे आम्ही हे साकारू शकलो. हे नवीन जे सभागृह तुम्ही बघता आहात हे त्यांच्यामुळे आम्ही करू शकलो. मनापासून आम्ही त्यांना धन्यवाद देण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन त्यांना धन्यवाद देतो. सर, थँक्यू सर. आमच्या नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे कोऑर्डिनेटर ज्यांना आम्ही सगळं रिपोर्टिंग करत असतो, ॲडव्होकेट संजीवजी देशपांडे सरांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं पण धन्यवाद करतो, कारण की त्यांनी खूप पाठबळ दिलं आम्हाला. सर, आपल्याबरोबर उपस्थित असलेले डॉक्टर जयवंत चौधरी सरांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी आम्हाला 2 आशीर्वचन द्यावे. ओम या मेधाम देवगणः पितरश्चोपासते तया मा मध्ये मेधयाग्ने मेधाविनम कुरु. आजच्या या अखंड घुंगरूनाद कार्यक्रमात या संस्थेचे अध्यक्ष आणि त्यासोबतच माझा नेहमी ज्यांच्याशी विश्वविद्यालयाशी संलग्नित असल्यामुळे हे महाविद्यालय संपर्क राहतो असे हरदास सर आणि देशपांडे सर व मंचावर उपस्थित सर्व कलाकार व माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व शहरवासी नगरवासी. एक सांगावंसं असं वाटतं की आपल्या सर्वांसाठी एकाच ठिकाणी या सर्व
म्हणजे पूर्ण भारतात जितकेही नृत्य प्रकार आहे ते सर्व एकाच ठिकाणी बघणे आणि ते आपल्याला उपलब्ध करून देणे, त्यासाठी आपण खरोखरच या महाविद्यालयाचे आभार मानायला पाहिजे. आणि एक बाकी इथे जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना माहितीच आहे, पण आपण जे नगरवासी आहोत, कारण की या सर्व प्रकारांची आपल्याला गोडी आहे, म्हणून मी एक सांगू इच्छिणार की एक काही दिवसांपूर्वीच विश्वविद्यालयामध्ये मला वाटते 15 तारखेला एक आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव साजरा करण्यात आला. या युवक महोत्सवामध्ये आपले जेवढेही विश्वविद्यालयाशी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकशी संलग्नित 400 जवळपास महाविद्यालय आहे आणि त्यापैकी अधिकांश महाविद्यालयांनी त्या युवा महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला होता. तर मी या शिक्षण संस्थेचं किंवा इथले जे प्राचार्य आहे हरदास सर, देशपांडे सर किंवा इतरही जे प्राध्यापक इथे उपस्थित आहे, मौक्तिक सर वगैरे आणि सर्व विद्यार्थी यांचं आपण सर्वांनी कौतुक करावं की या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये 28 कला प्रकार होते आणि त्या 28 कला प्रकारांपैकी 20 कला प्रकारांमध्ये पारितोषिक मिळवलेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांनी, ज्याच्यामध्ये पेंटिंग, कार्टुनिंग, बरेचसे कला प्रकार. तर 27-28 कला प्रकारांपैकी 20 कला प्रकारांमध्ये यांनी पारितोषिक मिळवलं आणि त्यापैकी 9 की 10 पहिलं प्राईज, फर्स्ट नंबरचं प्राईज आहे. त्यानंतर सेकंड 5 की 6 आहे आणि थर्ड मला वाटते 3 की 4 थर्ड आहे, तिसरं पारितोषिक. तर असे 20 पारितोषिक जिंकून हे महाविद्यालय आपल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वैजयंती ट्रॉफी यांना देण्यात आलेली आहे. तर आपण या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं, कारण की ती सर्व हा जितका पण परिश्रम आहे ते करतात, त्यांच्याकडनं ते करवून घेतात, म्हणून प्राचार्यांचंही हरदास सरांचंही आपण कौतुक करायला पाहिजे. आणि त्यासोबतच हे प्राध्यापक किंवा प्राचार्य यांना या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहे किंवा यांना सांभाळणारी जितकी ही बॉडी आहे, हे स्वतंत्रपणे त्यांना असं हॉल म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी सुविधा उपलब्ध करून देतात. म्हणून सर मी विश्वविद्यालयाच्या वतीने तुमचेही खूप आभार व्यक्त करतो. देशपांडे सर तुमचेही आभार व्यक्त करतो आणि माझे इथेच 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे कोऑर्डिनेटर देशपांडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. खूपच सुंदर कार्यक्रम हरदास सर आणि त्यांच्या टीमने केल्याबद्दल मी तर कोऑर्डिनेटर आहे, पण मी स्वतःच त्यांच्या सगळ्याच्या टीमचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की नागपूरकरांसाठी एवढी सुंदर संधी उपलब्ध करून दिली आणि त्याच्यासाठी खूप खूप मेहनत घेतली त्यांनी, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मित्रांनो, आपल्या अध्यक्ष सरांना म्हणण्यापूर्वी ज्या 2 लोकांमुळे ही संकल्पना वाढली, डेव्हलप झाली आणि आम्ही आज 3ऱ्या वर्षाचा देखील कार्यक्रम सक्सेसफुली पूर्ण केला, ती अवंती काटे आणि पूजा हिरवडे मॅडमला मी समोर बोलवतो. अध्यक्ष सरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद द्यावा ही त्यांना रिक्वेस्ट करतो. पूजा आणि अवंती खरोखरच यांनी जी मेहनत घेतलेली आहे ते मी सांगू शकत नाही. आज जे 8 तास तुम्ही बघताय याच्या मागे 800 तास मेहनत आहे. 800 तास, 800 अवर्स. सकाळी, दुपारी, रात्री फक्त एकच विचार असतो की हे कसं करता येईल. रात्रीसुद्धा आमच्या तिघांचा ग्रुप आहे, मी, अवंती आणि पूजा मॅमचा. रात्री 2 वाजतासुद्धा त्यांना काही आठवलं, सर हे आपण असं करूया का, मग ती पाठवते, नाही सर हे असं करू आपण, मग आपण असं करू. असं करत करत रात्रसुद्धा आम्ही लोक त्याच विचारात राहत होतो. आणि ह्यांचं जे फीडिंग होतं, यांनी जे सगळं गोष्ट तुम्ही बघितली सकाळपासनं जे मायक्रो मॅनेजमेंट त्यांनी केलं, खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. मी अध्यक्ष सरांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद द्यावेत. डॉक्टर जयवंत सर, इथे संजू देशपांडे सर आणि उपस्थित सगळ्या माझ्या काय म्हणता येईल नृत्यप्रेमी मित्रमैत्रिणींनो,
एका अत्यंत भारावलेल्या वातावरणात आपण खरं म्हणजे इथे बसलेलो आहोत. सकाळी 8 वाजता सुरू झालेला हा एक अप्रतिम अद्वितीय असा कार्यक्रम हा समापनाकडे आलेला आहे. खरोखर सकाळपासून वेगवेगळे नृत्यप्रकार आणि सगळे वेगवेगळे कलाकारांचं प्रदर्शन आपण पाहिलं आहे. पोट भरून आणि मन भरून त्याला दाद दिली आहे. मी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आजच्या या उपक्रमात सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांचा मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी थेट केरळपासून येऊन आज आपल्या स्वतःच्या कलेचं प्रदर्शन इथे केलेलं आहे. सर्व स्पर्धकांचं. आणि परंपरेप्रमाणे या स्पर्धकांच्या पाठीशी जोपर्यंत त्यांच्या गुरुची शक्ती नाही, असे कितीतरी गुरु आज इथे माझ्यासमोरही उपस्थित आहेत, काही गुरु येऊ शकलेले नाही, अशा सर्व गुरूंना मी मनोभावे नमस्कार करतो. कारण त्यांच्या प्रेरणेनेच हा कार्यक्रम सफल होत असतो. आयोजन कदाचित नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर करत असेल तरीसुद्धा या सगळ्या स्पर्धकांना जोपर्यंत गुरुची प्रेरणा नाही, गुरुचे आशीर्वाद नाही, तोपर्यंत हा कार्यक्रम सफल होणं शक्य नाही. असे इथे उपस्थित असलेले आणि नसलेले सर्व गुरूंना आभार मानणं योग्य नाही, त्यांना मी मनापासून नमस्कार करतो. आणि मला कल्पना आहे की हा वेळ काय आता भाषण देण्याची नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे जे शिक्षक आणि विद्यार्थी आहेत ते आमचे घरचे पोरं आहेत आणि त्यांनी जी मेहनत केली आहे त्याच्यासाठी त्यांचं कौतुक करायला खरोखर शब्द नाहीत. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि पुढच्या वर्षीच्या या अखंड घुंगरू नाचसाठी तुम्हा सगळ्यांना याच वर्षी आमंत्रण देऊन माझ्या शब्दांना मी विराम देतो. धन्यवाद. या कार्यक्रमात आभार मानावेचं कोणाकोणाचे खरोखर माझ्याकडे शब्द नाहीत. सदानंद चौधरी सर, औपचारिकता पूर्ण करण्यासाठी माईक हातात घेतला आहे मी. खरोखर या कार्यक्रमाला हा जगन्नाथाचा रथ होता. असंख्य हात लागलेले आहेत. प्रत्येकाची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत झाली आहे आणि त्याच्यामुळे सगळी यादी पूर्ण वाचून दाखवणं हे केवळ अशक्य आहे. इथे साऊंड बॅलन्सिंग करणाऱ्यांपासून ते हॉल उभारण्यापर्यंत इथे सगळे स्पर्धक, त्यांचे शिक्षक, गुरु आणि या महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी, शिक्षक, धरमपेठ शिक्षण संस्थेतले माझे सगळे सहकारी, कारण त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय, त्यांच्या पाठिंब्याशिवाय असा एवढा मोठा कार्यक्रम होणं शक्य नाही. कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचे सगळे पदाधिकारी, अधिकारी यांचंसुद्धा मार्गदर्शन आणि पाठिंबा हा या महाविद्यालयाला वारंवार मिळत असतो. या सगळ्यांचं आम्ही धरमपेठ शिक्षण संस्था आणि नटराज आर्ट अँड कल्चर याच्या वतीने मनापासून आभार मानतो. कोणाचंही वैयक्तिक नाव घेणं शक्य नाही, इतक्या लोकांनी या कामात मदत केलेली आहे. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा एक अतिशय सुंदर कार्यक्रम संपला असं सगळ्यांच्या संमतीने जाहीर करतो. धन्यवाद. माझ्याकडून मी तरी पण सर्व गुरुजनांचे एकदा पुन्हा आभार मानते. त्या सगळ्यांनी इतके आशीर्वाद दिले म्हणून हे सगळं आम्ही करू शकलो. आमच्या पायावर आम्ही जे काही उभं आहे ते आमच्या सगळ्या गुरुजनांमुळे आहे आणि हे पुढच्या पिढीने पण हे असं चालू ठेवावं असं आम्हाला वाटतं. तर हे नेहमी सतत हे अखंड घुंगरूनाद होत राहावा, आमच्याकडून व्हावा किंवा कोणाहीकडून व्हावा, पण हा होत राहावा अशी मनापासून इच्छा आहे. सगळ्यांचे खूप 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 आभार. मौक्तिक सर, सदानंद सर, जेवढेही सगळे सर असतील, सगळ्या मॅडम आहेत तिथे. सगळ्यात महत्त्वाचं मला दरवर्षीप्रमाणे परत सगळ्यांकडून मला टाळ्या हव्या आहेत माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे कितीतरी दिवसापासून इथे काम करत आहे. 12-1च्या शिवाय कुठले विद्यार्थी इथून गेले नाही या रात्री. हा पूर्ण सेटअप ज्यांनी उभा केला ते आमचे निलेश चौहान सर, त्यांचे खरंच मनापासून आभार. तो सेल्फीसुद्धा त्यांची आयडिया, कन्सेप्ट आहे
आणि या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून तुम्ही एंट्रन्स बघितला असेल, घुंगरांचा जो सुंदर सेटअप उभारला आहे, सर्वच सगळे विद्यार्थी म्हणजे माझ्या एकटीच्या किंवा 2-4 लोकांची गोष्टच नाही आहे करण्याची, एवढा मोठा कार्यक्रम. हे सगळे हात माझे, ते देवीचे खूप अनेक हात असतात ना, तसे माझ्या मागे सगळेजण असे हात धरून उभे असतात. मी फक्त कल्पना सांगितली आणि सगळेच्या सगळे असे हात मागे धरून उभे झाले आणि मग त्यांनी मला ढकललं म्हणून पुढे झाले. आणि ते असं आहे. बाकी मी म्हणजे सगळे यांचे हात आहेत, ते माझं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. तर यांच्या सगळ्यांची मेहनत आहे म्हणून इतका मोठा कार्यक्रम उभा राहू शकला. त्याच्यामुळे कंटिन्यू 12 तास काम करणं खरंच खूप कठीण आहे. इतकं कंटिन्यू मॅनेज करत राहणं खूप खूप अवघड आहे. जेव्हा करतो आपण तेव्हा लक्षात येतं की किती त्याच्यात अडचणी येतात. तुम्हाला इथे कार्यक्रम एकदम स्मूथ चालताना दिसतो सर, विदाऊट एनी काही प्रॉब्लेम किंवा कुठलंही काय डिस्ट्रक्शन नाही येता तो एकदम कट टू कट छान चालत असतो. पण त्याच्यामागे कंटिन्यू नॉनस्टॉप धावपळ असते. तर ही सगळी धावपळ नाही, सगळी पोरं करतात आमचे. इथून तिथे पळ, तिथून तिथे पळ, इथे जा तिथे जा. कितीतरी मेहनत त्यांनी कितीतरी दिवसापासून केली आहे, आजची तर आहेच आहे. त्यामुळे यांचं सगळ्यात मोठं मला कौतुक करावं असं वाटतं. परत एकदा खूप जोरदार टाळ्या सगळ्या माझ्या मुलांना, सर्व आपल्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर, MFA, BFA, अप्लाईड सगळे पोरांचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कौतुक म्हणजे माझ्या डान्सच्या मुली इतकं सुंदर मॅनेजमेंट करतात आमच्यासोबत. आता मस्त ट्रेंड झालं आहे, त्याच्यामुळे आम्ही ना बऱ्यापैकी निवांत असतो इकडे, कारण की त्या इतकं छान सगळ्या डान्सरला मॅनेज करतात, इतकं व्यवस्थित. आम्हाला कधी कधी आम्ही टेन्शनमध्ये असलो की थोडंसं आम्ही काही म्हटलं तरी शांतपणे आपलं ऐकून घेतात. पण त्या इतकं सुंदर मॅनेज करतात. त्यामुळे वैदेही, त्याच्यानंतर भूमिका, अजून ज्या कोणी मुली आहेत, अलिशा, जे काही सगळ्या डान्सच्या मुली माझ्या खूप साथ देतात. त्यांचंसुद्धा खूप 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 कौतुक. आणि सगळेच मदन पांडे सरसुद्धा आले आहे, हरदास काकू आले आहे, रत्नम आंटी आले आहेत, स्वाती काकू आले आहेत, मोहिते मॅम आले आहेत आणि संगीता दिदी आले आहेत. खूप अनेक गुरुजन सकाळी पण येऊन गेले. मी सगळ्यांचे मनापासून खूप 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 आभार मानते. असेच नेहमी निरंतर अखंडित तुमचे आशीर्वाद राहावे हीच मनापासून इच्छा आणि प्रार्थना. आणि असेच अनेक हात सदैव माझ्या मागे राहावे अशी सरांकडे विनंती. शेवटचं एक मी म्हणेल की इथे सर्व जेवढी संस्थेचे पदाधिकारी, गुरुजन, गुणीजन जेही उपस्थित आहेत त्यांनी एका ग्रुप फोटो करता मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. कॉलेजचे जेवढेही माझे सर्व हात आहेत त्या सगळ्या हातांना बोलवते इकडे. कॉलेजचे सगळे हात माझे या मॅम प्लीज. मौक्तिक सर, माझे सर्व हात इथे पाहिजे प्लीज. कोण, सदानंद सर, निलेश सर, सगळ्यांनी या प्लीज. अक्षय सर, विलास सर, तुषार सर, प्रीति मैम आइए प्लीज़. तुम्ही कसं येता साइडला अरेंज होता का? तुम्ही दिसत नहीं है. या ना इकडे बाजूला या. ग्रुप करके आ जाओ. साइड में ग्रुप करके आ जाइए. आप भी ग्रुप में आ जाइए. या ना, या प्लीज़. जेना मैम प्लीज़, दिल्ली से आई है जेना मैम, प्लीज़ मैम आ जाइए. या येतो का आपण सगळे? आइए मॅम. अजून कोणी प्लीज राहिलं असेल तर प्लीज या.
9 सर एक मिनिट. आपल्या महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी जे सगळे दिवसभर काउंटरवरती होते, प्लीज सगळ्यांनी स्टेजवर या. या बेटा, सगळे पोरांनी या ग्रुप फोटो काढायला. सर्व पोरं या बेटा, स्टुडंट्स लवकर. ही मणिपूरची या सगळे पोरांनो. हां हां प्लीज प्लीज. येस. कोणाला हे कथकली गले? हो, आता त्यांचा सत्कार झाला की त्यांना जाऊ दे. सत्कार झाला. सर्व विद्यार्थ्यांनी लवकर पटकन पोझिशन घ्या. घ्या घ्या घ्या, मी येतेच.
मोबाईलमध्ये काढून यार कोणतरी.